नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS ह्या दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मी मागच्या 2 दिवसापासून सांगत होतो की मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर एक मोठी मुवमेंट खरंच झाली आणि ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल झाल्यावर मी आपले जे लाईव्ह मार्केट अपडेट्स असतात, YouTube चॅनल मेंबरशिप ज्यांनी घेतली आहे, त्यांना जे अपडेट्स असतात त्यामध्ये सांगितलं होतं की कदाचित आता ही मोठी मूव्हमेंट सुरू होऊ शकते. मात्र मी वाट बघत होतो की 24,200 च्या वर आपल्याला म्हणजे 24,200 आणि 24,250 हा जो एरिया होता हा रेझिस्टन्स झोन होता. आणि तुम्ही बघू शकता की ह्यापूर्वी सुद्धा 24,250 च्या आसपास गेल्यानंतर किंमत इथे वर गेली, खाली आली. परत 24,200 च्या जवळ गेली, खाली आली. तर त्यामुळे 24,200 ते 24,250 हा एरिया रेझिस्टन्स झोन होता आणि त्यामुळे मी कदाचित हा शब्द वापरला होता, की कदाचित ही तेजी असू शकते आणि आपल्याला वाट बघायची होती, की ह्याच्या वर टिकतंय का? अर्थात प्री ओपनिंग मार्केटमध्ये मी सांगितलेलं होतं, की समजा 24,140 च्या वर टिकलं तर 24,220 पर्यंत जाऊ शकतं. तुम्ही चेक करू शकता बरोबर 24,220 चा हाय बसलाय. म्हणजे मार्केट ओपन होण्यापूर्वीच हे सांगितलेलं होतं, की तेजी होणार असेल तर काय होईल, मंदी होणार असेल तर काय होईल, कोणत्या लेवल ब्रेक झाल्यानंतर काय होऊ शकतं. बरोबर तुम्ही बघू शकता आज जो हाय बसला, हा जो हाय लागला इथे, हा 24,220 चाच लागलेला आहे. म्हणजे आपण किती परफेक्ट पद्धतीने हे विश्लेषण केलं होतं, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर इथे साइडवेज मूव्हमेंट व्हायला लागली. आपली अपेक्षा अशी होती, की इथे म्हणजे असा पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आपल्याला दिसतोय. तर इथे थोडा वेळ हे होऊन इथून वर ब्रेकआउट देईल, अशी आपल्याला अपेक्षा होती. पण अचानक काय झालं? अचानक आपण इथे बघू शकतो, की साधारणपणे पाऊंडच्या आसपास म्हणजे 12.45 च्या आसपास ही जी कॅन्डल बनली, एक मोठं सेलिंग अचानक आपल्याला बघायला मिळालं. आणि हे बघायला मिळालं ते काय झालं, आपण ह्या ज्या 3 लेव्हल दिलेल्या होत्या, मंदीच्या 3, तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, हा जो लो बनला होता, तोही लो आपल्याला इथे ब्रेक केला. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपल्याला काय अपेक्षा होती, की ही बरीच मंदी आपल्याला झालेली आहे. या पद्धतीनं बरीच मंदी झाली आहे. आता समजा बाउन्स आला, खाली आलं, असा डब्ल्यू पॅटर्न जर बनला, त्यामध्ये काय पाहिजे होतं आपल्याला पहिला लो लोअर पाहिजे होता, दुसरा लो हायर पाहिजे होता. पण इथे काय झालं, पहिला लो जो आहे तो आपल्याला इथे बनला आणि दुसरा लो इथे लोअर लो बनला. दुसरा लो हायर पाहिजे होता, तो लोअर बनला. तर त्यामुळे आपल्याला इथे काय झालं, की डब्ल्यू पॅटर्नची आता अपेक्षा आपल्याला इथून मागे प्राइस ॲक्शन आता आपल्याला बघायची नाहीये. एवढी गोष्ट फिक्स झाली. ओके. हा झाला पहिला पार्ट, की आपल्याला आता प्राइस ॲक्शन बघायची असेल तर ह्या लोच्या पुढं इकडे डब्ल्यू पॅटर्न बनला तर तेजी होऊ शकते, अशी आपल्याला बघावी लागेल. आता उद्या काय होईल जर समजा खरोखरच किंमत आणखीन खाली जायला लागली, इथूनच वर जायला लागली तर ठीक आहे. मी मुद्दाम तुम्हाला काय करतो ह्या दोन्ही लेव्हल इथे ठेवतो. ह्या निळ्या रंगात ज्या लेव्हल आहेत ह्या मी तुम्हाला आता ताज्या सांगणार आहे. या काळ्या रंगात दिसतायत ह्या आपण काल सुद्धा सांगितलेल्या होत्या. परत काय झालं इथे डब्ल्यू पॅटर्न अजून बनलेला नाही. त्यामुळे अजून तेजीचं आपल्याला इथे व्यवस्थित चित्र दिसत नाहीये. जर समजा उद्या
इथे डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे असं वर गेलीच आहे, थोडंसं खाली आलं आणि परत वर जायला लागलं. तर हा लो इथे झाला, हा लो इथे झाला, असा जर डब्ल्यू पॅटर्न बनला आपल्याला, तर मग काय होऊ शकतं, तेजी होऊ शकते. पण जर किंमत खरोखर आणखीन खाली यायला लागली आणि जर समजा हा लो जो आहे हा ब्रेक झाला, खालच्या दिशेनं जायला लागली, तर मग काय होऊ शकतं, खाली येत असताना 24,005 हे पहिलं टार्गेट आहे. थोडेसे हे जे आपल्याला 3 लेव्हल होत्या, या थोड्याशा मॉडिफाय केलेल्या आहेत आणि जर खरोखर खाली यायला लागलं, तरच ह्या लेव्हलचा उपयोग करायचा आहे. अन्यथा या लेव्हलचा उपयोग आपल्याला करायचा नाहीये. 24,000च्या खाली टिकलं, तर आपल्याला काय होईल, 24,000च्या खाली टिकलं, तर मग 23,945 ही जी निळी लेव्हल आहे, म्हणजे आता खाली यायला लागलं ना, तर या निळ्या लेव्हलचा जास्त उपयोग करायचा आहे आपल्याला या काळ्या लेव्हलपेक्षा. बरोबर? तर 23,945 असेल, जर त्याच्याही खाली टिकलं, तर मग खाली येताना 23,900 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला तयार झालंय. त्यामुळे उद्या जर किंमत जर खाली येणार असेल, तर आपल्याला 24,005, 23,945 आणि 23,900 अशी 3 टार्गेट खालच्या बाजूला मिळू शकतात आणि मग काय होईल, इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. बरोबर? आणि मग तेजी होऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळेल. तसं झालं नाही, इथेच तेजी व्हायला लागली, तर काय होईल, इथून आपल्याला वर गेलंय, थोडंसं खाली जरी आलं आणि वर जायला लागलं, तरी एक चांगला डब्ल्यू पॅटर्न इथे सुद्धा बनू शकतो आणि इथून सुद्धा तेजी आपल्याला होऊ शकते. तर ह्या पद्धतीनं उद्या थोडंसं सकाळचं आपल्याला जी मूव्हमेंट होणार आहे, ती थोडीशी डायसी असणार आहे. थोडं आत्ता समजून घेणं अवघड असणार आहे. मात्र उद्या मार्केट ओपन होण्यापूर्वी मी जे अपडेट सांगेन, त्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊ शकेल. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, या दोन्ही संकल्पना मी तुम्हाला इथे समजून सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं, की हा जो वरचा एरिया दिलेला आहे, तर हा रेझिस्टन्स झोन आहे आणि या रेझिस्टन्स झोन मध्ये काय होऊ शकतं, किंमत जर गेली तर तिथून रेझिस्टन्स घेऊन खाली येऊ शकते. तुम्ही इथे बघा, इथे किंमत वर गेली, खाली आली, इथे किंमत वर गेली, खाली आली, अशा प्रकारे 2 वेळा इथून किंमत खाली आलेली आहे. आता जर आणखीन खाली जायला लागली, समजा उद्या फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं, खाली जायला लागली, तर खाली कुठपर्यंत जाऊ शकते, 57,465 हा पहिलं टार्गेट असेल. ह्याच्याही खाली टिकलं, तर मग दुसरं टार्गेट असेल 57,215. तर हा ऍक्च्युअली सपोर्ट झोन आहे. पण जर किंमत खाली यायला लागली, तर मग ह्या झोन पर्यंत येऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. 57,215च्या खाली टिकली, तर मात्र मग आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि मग सपोर्ट झोन एकदा तुटला, तर मग काय होऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं आणि किंमत आणखीन खाली जाताना दिसू शकते. मात्र तसं झालं नाही. ह्या झोन, सपोर्ट झोन जो आहे हा, या सपोर्ट झोन मध्ये येऊन किंवा ह्याच्या वरूनच, म्हणजे जसं इथे आलंय, हे वर गेलं, परत खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता थोडक्यात असं लक्षात ठेवायचं आहे, की जोपर्यंत आपल्याला एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसणार नाही, तोपर्यंत मंदीची मूव्हमेंट चालूच राहणार. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये बघायला मिळालं. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता काय करू शकता, यूट्यूबचं ऍप ओपन केलं की आपल्याला शेअर मार्केट मराठी हा आपला यूट्यूब चॅनल शोधून काढू शकता, तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब बटन आपलं बघितलं, तर त्याच्या शेजारी तुम्हाला आता एक जॉईन बटन दिसायला लागलेलं असणार आहे आणि ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता मेंबरशिपची माहिती सुद्धा तिथेच घेता येते. जॉईन बटनला क्लिक करून तिथेच तुम्हाला मेंबरशिपची माहिती मिळते किंवा तुम्ही जॉईन बटनला क्लिक करून चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आता पुढच्या महिन्यापासून काय होतंय, मागचे अनेक महिने आपण काय केलं, हे जे YouTube चॅनल मेंबरशिप होती, त्याची फी जी आहे ती अगदी माफक ठेवली होती. नव्यानं ओळख होण्यासाठी म्हणून ठेवली होती. पुढच्या महिन्यापासून, ऑगस्ट महिन्यापासून ही फी वाढणार आहे. म्हणजे सध्या ब्रॉन्झ मेंबरशिपची जी फी आहे, ती ₹59 दरमहा आहे. एकदम मिनिमम ठेवलेली आहे. ती ₹119 दरमहा होणार आहे.
त्याचबरोबर आपण बाकीच्या सुद्धा ज्या फीज आहेत ते लक्षात घेऊया. सिल्वर मेंबरशिप आहे. YouTubeवरच घ्यायचं आहे. 119 आहे सध्या, 239 होणार आहे. त्यानंतर गोल्ड मेंबरशिप जी आहे, ती सध्या 199 आहे. ती 479 होणार आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी आत्ता गोल्ड मेंबरशिप घेतलेली आहे आणि ज्यांची गोल्ड मेंबरशिप कंटिन्यू होणार आहे. म्हणजे समजा आपण असा विचार करूया, की आज 15 तारीख आहे. 15 तारखेला समजा मी गोल्ड मेंबरशिप घेतली. 15 जुलैला मी गोल्ड मेंबरशिप घेतली. बरोबर? 15 जुलैला घेतली. तर मला 199 नुसारच मिळेल. 15 जुलैची ही मेंबरशिप कधी संपणार माझी? 15 ऑगस्टला संपणार. 15 ऑगस्टला सुद्धा मी जर ऑटोमॅटिक कंटिन्यू केलं, तर मी जितके दिवस कंटिन्यू करणार, मला ₹199 माझ्यासाठी दर लॉक होणार. पण मी समजा ही मेंबरशिप ह्या महिन्यात घेतली नाही, पुढच्या महिन्यात घ्यायला गेलो, तर ती 479 नुसार मिळणार. म्हणजे जे जुने सदस्य आहेत, ज्यांनी मेंबरशिप ह्या महिन्यात घेतलेली आहे, ते जितके महिने मेंबरशिप कंटिन्यू करतील, त्यांना हाच रेट राहील. फक्त जर 15 जुलैची मेंबरशिप 15 ऑगस्टला ऑटोमॅटिक रिन्यू तुम्ही केली नाही आणि ती चुकून 16 ऑगस्टला केली, तर मग मात्र तुम्हाला हा रेट लागू होईल. बरोबर? तर त्यामुळे ऑटोमॅटिक ज्यांची मेंबरशिप रिन्यूअल होतीये, त्यांना ₹199 राहणार आहे. जुन्या सदस्यांना दर वाढणार नाहीये. तर तुम्हाला सुद्धा जर ह्या जुन्या ह्याच्याप्रमाणे कारण ₹199 जी फी आहे, ही आपल्याला काहीच नाही. म्हणजे आता जर तुम्ही एखादा मोठा ट्रेड घेतलात, तर ब्रोकरेज, टॅक्सेस, चार्जेस मिळून सुद्धा तुमचे ₹200 जातात एका ट्रेडला. आपण इथे महिन्यासाठी ₹199 घेतोय. बरोबर? तर तुम्ही काय करू शकता, ट्रायलसाठी घेऊ शकता. निफ्टी 50चे अतिशय उत्तम असे अपडेट्स आपण ऑलरेडी वेल इन ॲडव्हान्स तिथे देत असतो. मार्केटचा व्ह्यू सांगत असतो. काय होऊ शकतं, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे आपल्याला टार्गेट्स आहेत. सर्व गोष्टी तिथे सांगितल्या जातात निफ्टी 50च्या आणि पण बऱ्याच गोष्टी आता ह्या मेंबरशिपमध्ये पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहेत. ह्या महिन्यात ज्यांनी जे सदस्य गोल्ड मेंबरशिप घेतील, त्यांना ₹199 दरमहा हीच फी कंटिन्यू राहणार आहे, जोपर्यंत त्यांचं ऑटोमॅटिक अपडेट होत राहील. तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा. प्लॅटिनम मेंबरशिपची जी फी आहे, ती ₹1199 आहे. त्याच्याबद्दल सध्या वाढ करायची, नाही करायची हे अजून ठरलं नाहीये. YouTubeचं रिकमेंडेशन नुसार ह्या सर्व गोष्टींच्या किमती वाढतायत. पण प्लॅटिनम मेंबरशिपची फी मात्र सध्या तरी मी अजून ठरवली नाही. पुढच्या महिन्यात कदाचित ही अशीच राहील किंवा वाढेल सुद्धा. तर त्याविषयी अजून सध्या क्लॅरिटी नाहीये. त्यामुळे मी आत्ता इथे सांगत नाही. पण ह्या तिन्हीच्या फीज वाढतायत कारण ह्या एकदम अत्यल्प ठेवलेल्या होत्या. बरोबर? त्या आता थोड्याशा अजून सुद्धा ह्या अत्यल्पच आहेत. पण आपण थोड्याशा ह्याच्यामध्ये वाढ करतोय आणि ही YouTubeचं रिकमेंडेशन आहे, की या पद्धतीनं किमती वाढणार आहेत. बरोबर? तर ते पुढच्या महिन्यापासून आपल्याला दिसेल. जर तुमच्या मेंबरशिप विषयी काही शंका असेल, तर तुम्ही काय करू शकता, WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता आणि WhatsApp मेसेजसाठी हा नंबर आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजेस करायचे आहेत. कुठल्याही स्वरूपाचा कॉल करायचा नाही, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तुमची जी काही शंका असेल, जी काही माहिती पाहिजे असेल, ती WhatsApp मेसेज करून पाठवा. तुम्हाला तिथे रिप्लाय दिला जाईल. तर ह्या पद्धतीनं YouTube चॅनल मेंबरशिपची माहिती तुम्हाला सांगितली. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला आपला इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा मी जसं तुम्हाला सांगितलं, की आपल्याला काल विश्लेषण केलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की ही 3 टार्गेट फायनल टार्गेट आहेत आणि जर ह्या टार्गेटमध्ये कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनला, तर तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आज काय झालं? एकदम ओपन झालं, थोडंसं खाली आलं, कालच्या क्लोजिंगच्या झोनमध्ये आलं आणि त्यानंतर वर झालं. इथे सुद्धा असंच झालं. पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झाला होता. आपल्याला असं वाटत होतं, की इथनं वर जाऊन ब्रेकआउट देईल, पण तसं झालं नाही. किंमत खाली आली आणि खाली येताना हा लो सुद्धा इथे तोडलेला आहे. त्यामुळे आता काय होऊ शकतं, जर किंमत खाली जाणार असेल तरच ह्या निळ्या लेव्हलचा उपयोग करायचा आहे, जसं निफ्टीमध्ये सांगितलंय. बरोबर? किंमत जर इथून खाली जायला लागली, कुठपर्यंत जाऊ शकते मग? 76,975 पर्यंत जाऊ शकते. 77,000 ची लेव्हल ब्रेक होऊ शकते. 76,975 च्या खाली टिकली तर कुठपर्यंत जाऊ शकते? मग 76,805 पर्यंत जाऊ शकते. 76,805 च्या खाली टिकली तर कुठपर्यंत जाऊ शकते? 76,680 पर्यंत जाऊ शकते. तर अशा आपल्याला 3 लेव्हल दिसतायत. किंमत खाली येणार असेल तरच ह्या लेव्हल वापरायच्या आहेत. पहिला थोडा वेळ आपल्याला वाट बघायची आहे काय होतंय ते. मात्र जर किंमत खाली आली नाही
आणि इथून ही खाली आल्यानंतर या पद्धतीनं असं डब्ल्यू पॅटर्न म्हणून जर तेजी व्हायला लागली, तर मात्र मग निफ्टी प्रमाणे इथे सुद्धा तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर माझ्या मते उद्याचं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.